नमस्कार, मी रुबीना पठाण. तुम्ही पाहताय न्यूज स्टेट महाराष्ट्र. दिवसभरात घडलेल्या प्रत्येक बातमीचा सविस्तर आढावा आपण घेणार आहोत. 15 बातम्या 15 रिपोर्टर्सच्या माध्यमातून. पवार हे मुख्यमंत्री होणार हे स्वप्नच राहणार आणि अजित पवार यांनी आता युएनएचं अध्यक्ष म्हणून जनतेला पत्र लिहिलं तरी काही फरक पडणार नाही असा टोला शरद पवार यांनी लगावलाय. शरद पवार यांना पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यायचाच नव्हता. सुप्रिया सुळे यांना अध्यक्षपदी बसवून भाजपसोबत जाण्याचा शरद पवारांचा डाव होता असं छगन भुजबळ यांनी म्हटलं होतं. त्यावर बोलताना शरद पवारांनी सुप्रिया सुळेंना राष्ट्रवादी पक्षाच्या अध्यक्ष करा हा प्रस्ताव छगन भुजबळांनीच दिला होता. माझ्यासोबत असणाऱ्या काही सहकाऱ्यांचा आपण भाजपसोबत जावे असा आग्रह होता. माझा या गोष्टीला स्पष्ट नकार होता असंही शरद पवारांनी म्हटलंय. तर भाजपचा विचार हा देशाच्या हिताचा नाही. समाजात जाती धर्मात फूट पाडून भाजपचं राजकारण सुरू आहे. त्यामुळं आपण भाजपसोबत जाऊ शकत नसल्याचं सहकाऱ्यांना स्पष्ट केलं होतं असंही शरद पवारांनी स्पष्ट केलंय. काल सुप्रियाताई बोलल्या की दादा जर 5 वर्ष मुख्यमंत्री झाले तर त्यांना पहिला हार घालणारे मी असेल, कारण बहीण म्हणून माझ्यावर त्यांचा माझा हक्क जास्त आहे त्याच्यावर. ठीक आहे, कसं आहे की हे सॉफ्ट नाही, हे काही घडण्याची गोष्ट नाही. तरी देखील काही जण भाजपसोबत जाण्यावर आग्रही होते. मी राजीनामा दिल्यानंतर कमिटीची स्थापना केली होती. तेव्हा छगन भुजबळ यांनीच सुप्रियांना अध्यक्ष करा असा प्रस्ताव दिला होता अशी माहितीही शरद पवार यांनी दिली आहे. देवा राखुंडे, न्यूज स्टेट महाराष्ट्र. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अपात्रतेचा प्रश्न सध्या राज्यभर गाजत आहे. या संदर्भात आमदार रोहित पवार यांच्याशी आपण या ठिकाणी विचारणा केली असता त्यांनी सांगितले की शिवसेनेच्या आमदारांचा अपात्रतेच्या प्रश्नाबाबत सर्वोच्च न्यायालयाने विधानसभेच्या अध्यक्षांना सर्व अधिकार दिलेले होते. विधानसभेच्या अध्यक्षांनी या 16 आमदारांना अपात्र करण्याची गरज होती. मात्र भारतीय जनता पक्षाच्या दबावामुळं खऱ्या अर्थानं या आमदारांना अपात्र करण्यात आलेलं नाही. तसं जर पाहिलं तर भारतीय जनता पक्षाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष किंवा शिवसेनेच्या फुटीविषयी कोणताही यामध्ये रस नाही. वेळ आल्यास शिंदे गटाच्या सर्व आमदारांना देखील भारतीय जनता पक्ष अपात्र करू शकतो असं आमदार रोहित पवार यांनी या ठिकाणी बोलताना सांगितलं. एवढेच नव्हे तर आमदार रोहित पवार यावेळी बोलताना पुढे म्हणाले की 16 आमदार अपात्रेचे अधिकार विधानसभा अध्यक्षांना दिले होते. त्यांनी निर्णय देखील घेतला असता, परंतु त्यांनी घेतलेला निर्णय हा भारतीय जनता पक्षाला आवडणार नाही आणि हा दबावपोटी ते निर्णय घेत नाहीत. परंतु तसं जर पाहिलं तर कोणत्याही परिस्थितीत स्फोट केलाय. शरद पवार मला राष्ट्रवादीचे अध्यक्ष करणार होते तसा प्रस्ताव होता, परंतु ही गोष्ट मला अस्वस्थ करणारी होती. कारण त्यात 3 गोष्टी होत्या. पहिली गोष्ट म्हणजे शरद पवार यांची भाजप बरोबर जाण्याची इच्छा नव्हती. तुम्हाला जायचं असेल तर तुम्ही जाऊ शकता असं शरद पवार सगळ्यांना म्हणत होते आणि स्वतः काल भुजबळ यांनी देखील त्याची कबुली दिल्याचं खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटलंय. मी अध्यक्ष झाले असते तर सर्वात आधी भाजप बरोबर जाण्याचा निर्णय घ्यावा लागला असता, जे माझ्यासाठी शक्य नव्हतं असा एक गौप्यस्फोट सुप्रिया सुळे यांनी केलाय. पवार साहेबांनी राजीनामा जो दिला तो त्यांना द्यायचाच नव्हता. पण ह्या सगळ्यांचा जो आग्रह होता बीजेपी, तेव्हा आदरणीय पवारसाहेब दुखावले गेले आणि त्यांनी तो राजीनामा दिला. त्यांना अजिबात इच्छा नव्हती. नंतरचं सगळं तुम्हाला ते नाट्य वाटत असेल, आमच्यासाठी ते वास्तव होतं. एका बाजूला सत्ता होती, दुसऱ्या बाजूला संघर्ष होता, परंतु मी सत्तेपेक्षा संघर्ष स्वीकारला. छगन भुजबळ जे बोलले ते खरं आहे. मला राष्ट्रवादीचे अध्यक्ष करणार होते, परंतु मी माझ्या विचारधारेवर ठाम राहिले असंही खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटलंय. न्यूज स्टेट महाराष्ट्रासाठी रिपोर्टर सचिन आव्हाड. गेल्या 8 दिवसांपूर्वी भुसावळ नगर परिषदेने भुसावळात वाढलेले अतिक्रमण काढावे असा निर्णय घेतलेला होता व तशा सूचना संबंधित सर्व अतिक्रमणधारकांना दिलेला होता. मात्र भुसावळचे स्थानिक आमदार संजय सावकारे यांनी दसरा आणि दिवाळीच्या तोंडावर कुठल्याही प्रकारचे अतिक्रमण काढू नये अशा सूचना तंत्रज्ञांना केलेल्या होत्या. भुसावळचे प्रशासन अधिकारी जितेंद्र पाटील आणि मुख्याधिकारी महेश वाघमोडे यांच्या अतिक्रमण विरोधी पथकाने शहरातील गांधी पुतळा परिसरातील अतिक्रमण काढण्यास सुरुवात केली. यावेळी JCB व अन्य वाहनांच्या मदतीने अतिक्रमण काढण्यास सुरुवात झाली. यामुळे शहरातील काही सुशिक्षित बेरोजगारांच्या तोंडचा घास हिसकावल्याची भावना देखील त्यांच्या मनात निर्माण झाली. तर ज्यांनी खरोखरच अतिक्रमण केले आहे ते काढले जात असल्यामुळे नागरिकांनी त्यांच्या या भूमिकेचे स्वागतही केले आहे. अतिक्रमण केवळ प्रमुख रस्त्यावरच नाही तर शहरभर अन्य कॉलन्यांमध्ये देखील मोठ्या प्रमाणावर आहे, ते देखील काढण्यात यावे अशी मागणी यावेळी या अतिक्रमणधारकांनी केली आहे. अतिक्रमणाच्या मोहिमेला पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष जगन सोनवणे यांनी तीव्र
आक्षेप घेतलेला होता, तरी देखील त्यांच्या आक्षेपाला न जुमानता प्रचंड पोलीस बंदोबस्तामध्ये या ठिकाणी हे अतिक्रमण काढण्यात आलेले आहे. न्यूज स्टेट महाराष्ट्रासाठी मी संजय सिंग चव्हाण, भुसावळ. मराठा कुणबी मराठा जातीचे जात प्रमाणपत्र पात्र व्यक्तींना देण्याबाबतची कार्यपद्धती विहित करण्यात आली. यासाठी गठीत केलेल्या समितीचे अध्यक्ष न्यायमूर्ती संदीप शिंदे आणि समिती सदस्य हे जालना जिल्हा दौऱ्यावर आलेत. जिल्हाधिकारी कार्यालयात निवृत्त न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक सुरू झाली. 11 ऑक्टोबर ते 23 ऑक्टोबर या कालावधीत निवृत्त न्यायमूर्ती संदीप शिंदे त्यांच्या सदस्य समितीचा छत्रपती संभाजीनगर विभागाचा जिल्हानिहाय दौरा सुरू झाला आहे. यानुसार मराठा आरक्षणासाठी सरकारने गठीत केलेल्या समिती जालन्यात आहे. त्यांच्यासोबत जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ, पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा मीना यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित आहे. जिल्ह्यातील अधिकारी आणि समितीच्या अध्यक्षांमध्ये बैठक सुरू झाली आहे. जिल्ह्यातील नागरिकांनी त्यांच्याकडील उपलब्ध निजामकालीन पुरावे, वंशावळी, शैक्षणिक पुरावे, महसुली पुरावे, निजाम काळात झालेले करार, निजामकालीन संस्थानिकांनी दिलेल्या सनदी, राष्ट्रीय दस्तावेज इत्यादी समितीस उपलब्ध करून देण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले. न्यूज स्टेट महाराष्ट्रकरिता अमित कुलकर्णी, जालन्याहून. नार्कोटिस्ट विभागाच्या वतीने पुणे जिल्ह्याच्या शिरूर तालुक्यातील मिडगुलवाडी आणि जुन्नर तालुक्यातील नारायणगाव येथे मोठी कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईमध्ये औषधासाठी वापरले जाणारे अंमली पदार्थ जप्त करण्यात आले आहे. यामध्ये शिरूर तालुक्यातील मिडगुलवाडी येथे तब्बल 174 किलो, तर जुन्नर तालुक्यातील नारायणगाव येथे 120 किलो अल्फाझोलम आणि प्राथमिक कच्चा माल असे साहित्य जप्त करण्यात आल्याची प्राथमिक माहिती आहे. ही कारवाई अतिशय गोपनीय पद्धतीने करण्यात आली. या ठिकाणापासून मीडिया असेल किंवा स्थानिक नागरिक असेल यांना दूर ठेवण्यात आले. यामध्ये अंमली पदार्थ सापडलेली जागा पोलीस प्रशासनाच्या वतीने आता सील करण्यात आली आहे. शिरूर तालुक्यातील मिडगुळवाडी असेल किंवा जुन्नर तालुक्यातील पिंपळगाव हे असेल, येथे पत्र्याच्या शेडमध्ये हे काम चालू असल्याची माहिती नार्कोटिक्स विभागाला मिळाली होती. त्यानंतर या ठिकाणी नार्कोटिक्स विभागाच्या वतीने कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईमध्ये मोठ्या प्रमाणात अल्फाझोलम व इतर कच्चा माल जप्त करण्यात आला आहे. अल्फाझोलम हे औषधामध्ये वापरले जाणारे ड्रग्ज आहे. याच्या मधून गुंगीकारक नशा उत्पन्न होते असे देखील तज्ज्ञांकडून सांगितले जाते. या कारवाईनंतर ग्रामीण भागात देखील आता अंमली पदार्थाचा विळखा ओढलाय की काय अशी शक्यता वर्तवली जात आहे. या कारवाईमुळे अनेकांचे धाबे दणाणल्याचे बोलले जात आहे. सचिन धुमाळ, न्यूज स्टेट महाराष्ट्र, पुणे. भाजपची ओबीसी जागर यात्रा उद्या पोहरादेवी इथं पोहोचते आहे. भाजपने पार्टी ते पोहरादेवी अशी ओबीसी जागरण यात्रा काढली असून आज बुलढाणा जिल्ह्याच्या सिंदखेड राजा इथं भाजपची ही ओबीसी यात्रा पोहोचली आहे. भाजपचे ओबीसी मोर्चाचे प्रभारी आशिष देशमुख यांच्या नेतृत्वामध्ये आज सिंदखेड राजा इथं ही ओबीसी जागर यात्रा पोहोचली आहे. यावेळी आशिष देशमुख यांनी राष्ट्रमाता मा जिजाऊंचे जन्मस्थळ असलेल्या सिंदखेड राजा इथं भेट देऊन राजमाता जिजाऊंचे दर्शन घेतले आहे. एकीकडे मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देण्यात यावे ही मागणी मनोज जरांगे पाटील करत आहेत, तर ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठ्यांना आरक्षण द्या अशी भाजपची भूमिका आहे, असं आशिष देशमुखांनी म्हटलंय. मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मागणाऱ्या मनोज जरांगे यांनी समजूतदारपणाची भूमिका घ्यावी असंही आवाहन आशिष देशमुख यांनी केलं आहे. प्रफुल्ल खंडारे, न्यूज स्टेट महाराष्ट्र, बुलढाणा. ड्रीम11 या फॅन्टसी गेममुळं पिंपरी चिंचवड आयुक्तालयातील एका पोलीस निरीक्षकाचं नशीब उजळलं आहे. मात्र आता याच पोलीस निरीक्षकाची चौकशी करण्यात येणार आहे. पिंपरी चिंचवडमधील पोलीस उपनिरीक्षक सोमनाथ झेंडे हे ड्रीम11 खेळले आणि त्यांनी तब्बल 1.5 कोटी रुपये या गेमच्या माध्यमातून जिंकले. अशात आता त्यांची चौकशी करण्यात येणार आहे. मंगळवारी इंग्लंड विरुद्ध बांगलादेश सामन्यात सोमनाथ यांना ड्रीम11मुळं त्यांनी 1.5 कोटी रुपये जिंकले आणि आता मात्र ते करोडपती झाल्यानं चांगलेच प्रसिद्धी झोतात आलेत. मात्र प्रसिद्धीच्या झोतात आलेल्या याच पोलीस निरीक्षकाची चौकशी करण्यात येणार आहे. प्रशासकीय तसेच कायदेशीर बाबी तपासून त्यांच्यावरती कारवाई करण्यात येणार आहे. या संदर्भात पिंपरी चिंचवड पोलिसांकडून माहिती देण्यात आली आहे. या चौकशीत त्यांच्यावर कारवाई होते की हा केवळ कारवाईचा फार्स ठरतो हे पाहावं लागणार आहे. प्रमोद लांडे, न्यूज स्टेट महाराष्ट्र, पुणे. मागील 2 दिवसापूर्वी महाड पोलादपूर मतदारसंघाचे आमदार भरत गोगावले यांनी खासदार सुनील तटकरे यांची भेट घेतल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या. अशातच अलिबाग मुरुड मतदारसंघाचे आमदार महेंद्र दळवी यांनी रायगडचे पालकमंत्री भरत गोगावलेच होतील
असा दावा केलाय. रायगडच्या पालकमंत्री पदाचा वाद शमला असे वाटत असतानाच शिंदे गटाचे अलिबाग मुरुड मतदारसंघाचे आमदार महेंद्र दळवी यांनी पालकमंत्री पदाचा वाद पुन्हा उकरून काढलाय. पुन्हा एकदा त्या विषयाला फोडणी दिली आहे. येत्या 15 किंवा 16 तारखेला मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असून महाड पोलादपूरचे आमदार भरत गोगावले हे मंत्री आणि रायगडचे पालकमंत्री होतील असे भाकीत आमदार दळवी यांनी वर्तविलंय. त्यामुळे रायगडच्या पालकमंत्री पदाचा वाद काही केल्यास शमताना दिसत नाही. अशातच आता महेंद्र दळवी यांनी रायगडच्या पालकमंत्री पदाबाबत भरत गोगावले यांचं केलेलं भाकीत कितपत खरं ठरणार हेच पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट आदर्श सावंत सोबत धम्मशील सावंत, न्यूज स्टेट महाराष्ट्र, रायगड. खेड तालुका मराठा क्रांती मोर्चाकडून भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि कॅबिनेट मंत्री चंद्रकांत पाटील यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न करण्यात आला. यावेळी त्यांना काळे झेंडे देखील दाखवण्यात आलेत. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि मंत्री चंद्रकांत पाटील हे जुन्नर तालुक्याच्या दौऱ्यावर होते. याच दरम्यान पुणे नाशिक महामार्गावरील राजगुरुनगर इथं मराठा समाज बांधवाकडून काळे झेंडे दाखवण्यात आले. या सरकारचं करायचं काय, खाली डोकं वर पाय, या सरकारचा निषेध असो, एक मराठा लाख मराठा अशा घोषणा यावेळी देण्यात आल्यात. शिरूर लोकसभा मतदारसंघाचा दौरा करायला वेळ आहे, पण गेल्या 12 दिवसापासून राजगुरुनगर इथं उपोषणास बसलेल्या मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घ्यायला सरकारला वेळ नाही. याच कारणास्तव मराठा समाजातील कार्यकर्ते आक्रमक झाले असून त्यांनी काळे झेंडे दाखवून सरकारचा निषेध केला आहे. कॅमेरामन आशिष सोबत आजीनाथ शिंदे, नवी दिल्ली. लातूर शहरात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने होऊ द्या चर्चा या कार्यक्रमाच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज चौकात शासनाचे लक्ष वेधण्यासाठी ऑटो रिक्षा क्रेनला लटकवून शहरात रॅली काढण्यात आली. लातूरमध्ये हे अनोखे आंदोलन करण्यात आलंय. महाराष्ट्र ऑटो रिक्षा चालक सेनेतील रिक्षामध्ये पुढील सीटवर प्रतिकात्मक मुख्यमंत्री, मागील सीटवर 2 उपमुख्यमंत्री बसून सरकारचे लक्ष वेधून रिक्षा चालक कल्याणकारी महामंडळाचे अंमलबजावणी करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे. ऑटो रिक्षाचे परमिट बंद झाले पाहिजे अशीही मागणी यावेळी आंदोलकांनी केली आहे. तर राज्यातील कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या केलेल्या तसेच रिक्षावर झाड कोसळून अपघातामुळे मयत झालेल्या रिक्षा चालकाच्या वारसाला आर्थिक मदत देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली. या 3 चाकी सरकारचा धिक्कार असो अशा घोषणाही यावेळी करण्यात आल्या आहे. आसिफ पटेल, न्यूज स्टेट महाराष्ट्र, लातूर. काँग्रेसकडून शिस्तभंगाची कारवाई करण्यात आलेले माजी आमदार डॉक्टर सुधीर तांबेंना पुन्हा काँग्रेस पक्षामध्ये घेण्यासाठी महाराष्ट्रातील 2 महत्त्वाच्या नेत्यांची मोर्चेबांधणी सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. नाशिक पदवीधर मतदारसंघासाठी AB फॉर्म दिल्यानंतरही तांबेंनी उमेदवारी अर्ज न भरता सत्यजित तांबे यांना अपक्ष निवडून आणलं. यामुळे डॉक्टर सुधीर तांबेंवर 15 जानेवारीला तारिक अनवर यांनी कारवाई केली. मात्र आता अहमदनगर आणि उत्तर महाराष्ट्रातून पदाधिकाऱ्यांची नाराजी दूर करण्यासाठी 2 महत्त्वाच्या नेत्यांची दिल्लीत बोलणी सुरू झाली. लोकसभा निवडणुकांमध्ये सर्वांना सोबत घेऊन जाणार असल्याची वरिष्ठ नेत्यांची भूमिका असल्याची माहिती आहे. प्रदेश अध्यक्षांकडून कोणताही ग्रीन सिग्नल न आल्याने संबंधित नेत्यांची दिल्लीत मोर्चे बांधणी सुरू केली आहे. त्यामुळे तांबेंवर करण्यात आलेली निलंबनाची कारवाई मागे घेतली जाणार का? पुन्हा एकदा त्यांना पक्षस्थान दिलं जाणार का? हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. न्यूज स्टेट महाराष्ट्रासाठी प्रसाद शिंदे, अहमदनगर. धनगर समाजाचे नेते आणि भारतीय जनता पार्टीचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी काही दिवसापूर्वी धनगर आरक्षणाच्या प्रश्नावरून उपमुख्यमंत्री अजित पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्यावरती खोचक टीका केली होती. हीच टीका आता पडळकर यांना भोवणार असल्याचं दिसतंय. बारामतीचे माहिती अधिकार कार्यकर्ते नितीन यादव यांनी वरिष्ठ वकील असीम सरोदे यांच्या माध्यमातून गोपीचंद पडळकर यांना नोटीस पाठवली आहे. गोपीचंद पडळकरांनी 7 दिवसांच्या आत जाहीर माफी मागावी, अन्यथा पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू केली जाईल असा इशारा नोटीसमधून देण्यात आला आहे. त्यामुळे गोपीचंद पडळकरांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. धनगर समाजाबद्दल अजित पवार यांची भावना स्वच्छ नाही, म्हणून अजित पवार यांना पत्र देण्याची गरज नाही. पवार लबाड लांडग्याचं लबाड पिल्लू आहेत असं पडळकरांनी म्हटलं होतं. यावर आता मी कोणत्याही परिस्थितीत शरद पवार कुटुंबाची माफी मागणार नाही. मला कोणतीही नोटीस अद्याप मिळाली नाही. ज्यावेळी नोटीस येईल
त्यावेळी भूमिका स्पष्ट करणार असल्याचं पडळकरांनी म्हटलं आहे. त्यामुळे आता गोपीचंद पडळकरांवर काय कारवाई होते हे पाहावं लागणार आहे. देवा राखोंडे, न्यूज स्टेट महाराष्ट्र. त्यामुळे गावकऱ्यांनी आंदोलन करू नये असं आवाहन आमदार हसन मुश्रीफ यांनी केलं होतं. मात्र गावकऱ्यांनी आज गाव बंद ठेवून हद्दवाढीला विरोध दर्शवला आहे. श्रीकांत पाटील, न्यूज एट महाराष्ट्र, कोल्हापूर. कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीला आज 18 गावांनी विरोध करत बंद पुकारला. तर गावातील सर्व व्यवहारही बंद ठेवण्यात आले. तसेच गावागावात बंदचे पोस्टर झळकले होते. या दिवशी 18 गावातील सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्य यांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली. पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी शहराची हद्दवाढ केली जाईल अशा पद्धतीचे वक्तव्य केल्यानंतर या गावातील नागरिकांनी पुन्हा एकदा विरोध केला आहे. गेल्या अनेक वर्षापासून रखडलेली कोल्हापूर शहराची हद्दवाढ आपल्या पद्धतीने मोजक्याच गावांचा समावेश करून करणार असल्याचं वक्तव्य नामदार पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी नुकतंच केलंय. त्यामुळे हद्दवाढीमध्ये समावेश होणाऱ्या गावातील नागरिक आता आक्रमक झालेत. 16 आमदार अपात्रतेचे प्रकरण विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे प्रलंबित आहे. आज या प्रकरणावर सुनावणी झाली. मे महिन्यात सर्वोच्च न्यायालयाने सदर प्रकरण विधानसभा अध्यक्षांकडे सुपूर्द केलंय. यावेळी सर्व याचिकांची एकत्रित सुनावणी घेण्याची विनंती ठाकरे गटाकडून करण्यात आल्याची माहिती शिंदे गटाच्या वकिलांनी दिली. आज 3 तास दोन्ही गटाच्या वकिलांचा युक्तिवाद झालाय. आता यावर 20 तारखेला निर्णय देण्यात येणार आहेत. याशिवाय ठाकरे गटाकडून सर्व याचिकांवर एकत्रित सुनावणी घेण्याची मागणी केली जाते. परंतु या सर्व याचिका म्हणजे वेगवेगळे मुद्दे आहेत, वेगवेगळ्या घटना आहेत. त्यामुळे या सर्व याचिका एकत्र करून त्यावर सुनावणी घेणं कायद्याने योग्य नाही असं शिंदे गटाच्या वकिलांचं मत आहे. येत्या 20 ऑक्टोबरला या संदर्भातला निर्णय दिला जाणार आहे. त्यामुळे आता विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर काय निर्णय घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.